नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा वाकीपाडा परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या 220/22 केव्ही जय विजय उपकेंद्रात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यानं परिसरातील हजारो ग्राहकांना मोठा फटका बसलाय. रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास उपकेंद्रातील फीडरमध्ये बिघाड झाला आणि चंद्रपाडा वाकीपाडा बापाने चिंचोटी मालजीपाडा यांसह लगतच्या परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. सलग 12 तासांहून अधिक काळ वीज नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रात्रभर वीज गायब असल्यानं लहान मुले, रुग्ण आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागला. तर घरातील इन्व्हर्टरची बॅटरीही काही तासांतच डिस्चार्ज झाली. सोमवारी सकाळी शाळकरी मुलांची तयारी करताना पालकांची तारांबळ उडाली. गृहिणी आणि नोकरदार वर्गाचे दैनंदिन वेळापत्रकही कोलमडलं. सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यानं नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप पाहायला मिळाला. विशेष म्हणजे रविवारी दिवसभरातही काही भागांमध्ये 2 ते 3 तास वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. या परिसरात वारंवार वीज जाण्याच्या समस्येला नागरिक त्रस्त झाले. अनेक ठिकाणी रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्यानं वीज वाहिन्या ट्रिप होणं आणि रोहित्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नवीन वीज जोडण्यात येण्यापूर्वी महावितरणनं जय विजय उपकेंद्राची क्षमता वाढवावी अशी जोरदार मागणी स्थानिक ग्राहकांनी केली आहे. दरम्यान महावितरणकडून बिघाड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून टप्प्याटप्प्यानं वीज पुरवठा पूर्ववत केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, वसई.